सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आहे। GR सुद्धा या ठिकाणी बदललेला आहे। जो काही जुना GR होता तर तो जे विद्यार्थी मित्रांनो चेंजेस या ठिकाणी करण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये जे विद्यार्थी 21-22 हजार रुपये महिना यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपरने कोणत्याही यामध्ये मुलाखतनी ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये, ठीक आहे। तर यामध्ये कोणताही पेपर नाही आहे, तर यामध्ये आपलं ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। तर ज्यांचा ग्राउंड चांगला आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की त्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। कारण की जे काही विद्यार्थी पेपरमध्ये थोडेफार कमी त्या ठिकाणी कमी पडते, जे ग्राउंडमध्ये जास्त अग्रेसर राहते, तर त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे, त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस यामध्ये आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळची जे आहे हे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी निघत आहे। तर कधीपर्यंत ही भरती निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती वेळ आहे, वयोमर्यादा काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा याच्या अगोदर जे सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आली होती, लास्ट जी भरती आहे हे 2020 मध्ये आली होती आणि 2020 मध्ये जर आपण पाहिलं जी भरती प्रक्रिया कशी होती तर पहा त्यावेळी जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नव्हता, ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होतं। पहिले फॉर्म भरून घेतले 2020 मध्ये, फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं होतं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांनी केलं होतं, असंच नॉर्मली होतं कॅम्प्युटरवर, ठीक आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथून 10 ते 15 दिवसानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होतं सुरक्षा रक्षक मंडळचं, तर यामध्ये 40 पैकी निवड प्रक्रिया होती। तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर 10 मार्क या ठिकाणी दिले जायचे। म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर 10 मार्क, 12वी असेल तर 7 मार्क आणि 10वी असेल तर 5 मार्क आणि तुमचा 8वी पास असेल तर तुम्हाला 1 मार्क, अशा प्रकारे शैक्षणिकच्या तत्वावर 10 मार्क द्यायचे। आणि त्याचबरोबर 30 मार्कासाठी यामध्ये काय होतं, यामध्ये फिजिकल होतं। तर त्यावेळेस जर फिजिकल आपण पाहिलं तर त्यावेळेस जे फिजिकल होतं तर पहा त्यावेळेस जे 400 मीटरचा रनिंग मारा लागे, त्यावेळेस 400 मीटर रनिंग मारा लागे, म्हणजे 1-2 राऊंड आहे, 400 मीटरचा 1 राऊंड या ठिकाणी आपल्याला मारा लागे। 2 मिनिटामध्ये जर आपण मारला तर आपल्याला पैकीच्या पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 12 मार्क भेटायचे। 12 मार्कासाठी जे आहे जर तुम्ही 2 मिनिटाच्या अंदर मारली तर तुम्हाला 12 मार्क त्यावेळेस भेटत जातात, पैकीच्या पैकी 12 मार्क जर समजा आपण 400 मीटर 2 मिनिटामध्ये मारली जी। आणि त्याचबरोबर जे 8 पुलअप्सचा राहायचे 8 मार्कासाठी, जर झाले किती 20, आणि त्याचबरोबर 10 सिटअपचा राहतात 10 मार्कासाठी, अशा प्रकारे 30 मार्क ग्राउंडचे आणि 10 मार्क या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे। शैक्षणिक पात्रतेचे आताही मार्क दिले जाते, त्यामध्ये काही हे नाही। तर अशा प्रकारे 40 पैकी मुलांची निवड होत आहे। ज्यांना जे विद्यार्थी कटअपमध्ये ज्यांना जास्त मार्क व्हायचे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत आहे। 40 पैकी त्या ठिकाणी मेरिट लागे। आणि त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो GR मध्ये तो आता बदल केला, त्यावेळेस जे होतं शैक्षणिक पात्रता 10वी पास होता, आता त्यांनी 12वी पास त्या ठिकाणी ठेवला आहे। आणि त्याचबरोबर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत होती, SC/ST ला 5 वर्ष सूट होती। आणि आता जर आपण पाहिलं तर आता जे 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली, SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट, एवढे काही यामध्ये वयोमर्यादा, म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकते। OBC कॅटेगरी झालं तर 18 ते 38 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो, एवढे काही वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आता यामध्ये चेंज काय केलं आहे की यामध्ये फिजिकलमध्ये चेंजेस करण्यात आला आहे। जे काही इव्हेंट होते 400 मीटर झालं, सिटअप झालं आणि 8 पुलअप्स हे या ठिकाणी त्यांनी GR मधून काढून टाकलेलं आहे। आता यामध्ये त्यांनी काय 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे, 100 मीटर आहे,
महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे, 100 मीटर आहे, 100 मार्काचा ग्राउंड यामध्ये करण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा. तर आता यामध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर यामध्ये कोणताही पेपर नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. पहिले आपलं ग्राउंड असणार आहे. उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी जी उंची असणार आहे 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची लागणार 158 सेंटीमीटर, आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरता असला पाहिजे. 50 किलो खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. आणि महिला उमेदवारांसाठी जे वजन आहे 45 किलोच्या वरता असलं पाहिजे, खाली जर असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. 779 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, अशा प्रकारे आहे. तर आता यामध्ये ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सांगून देतो, एक आपल्याला अंदाज लागणार आहे. 1600 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी. तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली किंवा 5 सेकंड 10 सेकंडपेक्षा कमी मारली तर आपल्याला 40 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 32 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 28 मार्क. 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 20 मार्क. 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 16 मार्क. 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 10 मार्क. अशा प्रकारे 40 मार्काचा ग्राउंड 1600 मीटर रनिंग होणार आहे. आणि 100 मीटर पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही जर 11.50 किंवा त्यापेक्षा जर कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क भेटणार आहे. आणि गोळा फेकचं जर पाहिलं 8.50 मीटरपेक्षा जर जास्त फेकला तर आपल्याला 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. जसा कमी फेकता तशी कमी मार्क भेटणार, अशा प्रकारे ग्राउंडला मार्क असणार आहे. आता महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिला 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी असणार आहे. 2.50 सेकंडमध्ये जर आपण आलो तर 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे ग्राउंड ठेवण्यात आला आहे. आणि 100 मीटर आहे, तुम्ही जर समजा 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसा टाईम वाढणार आहे तशी कमी मार्क भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एक अंदाज आपल्याला लागणार आहे. एवढं काही यामध्ये आता ग्राउंड असणार आहे. आणि या ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. आता सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधी निघणार आहे, अशा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर नुकताच या विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे GR या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये जे सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे. सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आता कधी निघणार आहे तर लास्टची जी भरती आली होती 2020ला आली होती. आणि 2020 नंतर जर आपण पाहिलं 6 वर्ष या ठिकाणी झाले, म्हणजे 6-6.5 वर्ष या ठिकाणी झालेले आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकची मंडळची भरती आली नाही आहे. तर नक्की यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो 2026ला सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर जवळपास जून महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. मे ते जून महिन्यापर्यंत सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघण्याची दाट शक्यता. आणि आपलं जर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन झालं, आपल्याला जो जॉब करावा लागणार आहे तर धरणाच्या ठिकाणी ड्युटी राहते, त्याचबरोबर जे काही सरकारी दवाखाने आहेत त्या ठिकाणी ड्युटी राहते, त्याचबरोबर जे काही या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळांच्या ड्युट्या राहते. जे काही कार्यालय आहे सरकारी कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाचे ड्युटी राहते. त्याचबरोबर जे काही निमशासकीय कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाचे त्या ठिकाणी ड्युटी राहते, तिथं सुद्धा जॉब राहते. एक लक्षात ठेवा, 8 घंटेची ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे सरकारी जे काही कार्यालय त्या ठिकाणी जॉब करावं लागते, त्या ठिकाणी 8 घंटेची ड्युटी राहते. आणि वर्दी सुद्धा यामध्ये खाकी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी समजा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय